केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 10,930 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश आणि बिहारला अधिक निधीचं वाटप करण्यात आलंय। उत्तर प्रदेशला 31,000 कोटी आणि बिहारला 17,000 कोटींचं वाटप झालंय। विविध करांच्या रूपानं गोळा होणाऱ्या महसुलातून निधीचं वाटप झालेलं आहे। महाराष्ट्र हा सर्वात जास्त म्हणजे आपली स्टेट गव्हर्नमेंट हा सर्वात जास्त केंद्र सरकारला कर देत असला तरी डेव्हलपमेंटच्या बाबतीत महाराष्ट्र हा अग्रेसर असला तरी ही जी निधी वाटण्यात आली आहे ही निधी खरंच यूपी बिहारच्या दृष्टीने योग्य आहे काय? वरवरचा महाराष्ट्र हा स्ट्रॉंग दिसत असला तरी विदर्भ असो मराठवाडा असो जे भाग आहे मोस्टली कृषी प्रधान असल्यामुळे आणि तिथली काय परिस्थिती आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा निधी वाटताना केंद्र सरकारने वरवरच्या भागाचा विचार न करता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा सुद्धा विचार केला पाहिजे। जो काही निधी आता वाटण्यात आलेला आहे तो फक्त 10,000 कुठेतरी भटकला आणि 930 फक्त ग्रामीण भागापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचला असं होऊ नये म्हणजे मिळवलं।